पूर्व द्रुतगती महामार्ग येथे एक सार्वजनिक शौचालय महानगरपालिकेतर्फे 1 वर्षापासून बांधून तयार आहे, परंतु ते नागरिकांसाठी खुलच करण्यात आलेलं नाही। पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड पूर्व येथील वाहतूक विभागाच्या अगदी शेजारी एक नवे कोरे सार्वजनिक शौचालय मागील वर्षभरापासून उभा आहे, पण तरीही वापरात नाही। या शौचालयात अजूनही पाण्याची कोणतीही सोय पालिकेतर्फे करण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच हे शौचालय आजही फक्त धूळ खात पडून आहे। या मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते। नागरिक, प्रवासी, महिला, वृद्ध सगळ्यांना या सुविधेची गरज आहे, पण पाण्याअभावी शौचालय उघडलेच गेलेले नाही। ही परिस्थिती पाहून समाजसेवक ॲडव्होकेट सागर देवरे यांनी याबाबत मुलुंड येथील पालिकेच्या टी विभाग अधिकाऱ्यांना पत्र लिहून हे शौचालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे। नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आहे। सार्वजनिक सोयी सुविधा तयार करून जर त्या सुरूच केल्या जात नसतील तर अशा सुविधा म्हणजे केवळ कागदोपत्री प्रगती ठरणार का, असा सवाल उपस्थित होतो आहे। पूर्व द्रुतगती महामार्ग येथे भांडूप पंपिंग जवळ एक सार्वजनिक शौचालय महानगरपालिकेतर्फे 1 वर्षापासून बांधून तयार आहे, परंतु ते नागरिकांसाठी खुलच करण्यात आलेलं नाही। जेव्हा मी याचा फॉलोअप घेतला तेव्हा मला असं कळलं की याच्यासाठी संस्था सुद्धा अपॉइंट झालेली आहे। MSCB कडनं त्याला लाईटचं कनेक्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे। केवळ आणि केवळ पाण्याचं कनेक्शन नाही, यासाठीच हे शौचालय बांधून तयार असून सुद्धा नागरिकांच्या सेवेसाठी त्याला उपलब्ध करून दिलं जात नव्हतं। काल जेव्हा मी अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा ती फाईल एका टेबलवरनं दुसऱ्या टेबलवरती हलली आणि असं सांगण्यात येत आहे की येत्या आठवड्याभरात हे शौचालय नागरिकांसाठी खुलं करण्यात येणार आहे। शेवटी मनपाचा कारभार तुम्हाला माहितीच आहे की एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवरती फाईल हलण्यासाठी किती काळ लागतो हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु काय आहे की आपले जे जागरूक नागरिक असतात त्यांनाच यासाठी कुठेतरी या अधिकाऱ्यांना हलवणं गरजेचं असतं आणि तेच काम मी काल जाऊन केलेलं आहे।